दररोज मला सूर्यास्ताच्या वेळी श्रीमंत करून टाकतील हे दोन शब्द. मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे कितीतरी मंत्र सांगितले आहेत की ज्या मंत्रामध्ये ग्रह, नक्षत्रे, तारे, देवी, देवता या सर्वांचा समावेश होत असतो. या सर्व मंत्रांमध्ये भगवंतांच्या रचनेबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. आपल्या प्राचीन वेद पुराणातील मंत्रांमध्ये इतकी शक्ती आहे की ते आपले जीवन बदलू शकतात. ज्यावेळी आपण या मंत्राचे उच्चारण करतो त्यावेळी आपल्या आजूबाजूचे परिसर प्रसन्नमय होते, आपल्या मनाला शांतता लागते. याबरोबरच आपल्यामध्ये व आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच आज आपण या लेखामध्ये असे काही मंत्र जाणून घेणार आहोत की या मंत्राचे उच्चारण केल्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर तर पडतोच व आपल्यावर जे काही संकट आले असतील, जे काही आर्थिक संकटे आली असतील ती सर्व दूर होऊन आपली गरिबी नष्ट होऊन श्रीमंती येते. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी व शांतता येते. सकाळी उठल्यावर आपल्या तळहाताचे दर्शन घेऊन कथ्य वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम या मंत्राचा उच्चार करावा. यामुळे आपला दिवसाची सुरुवात चांगली होईल व आपला संपूर्ण दिवसही चांगला जाईल आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरही नक्कीच होईल. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव या उद्योगाचे उच्चारण भगवंताची पूजा करत असताना त्यांचे आभार करण्यासाठी करावा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या गायत्री मंत्र आपण केव्हाही करू शकतो. हा मंत्र सर्वात श्रेष्ठ मानला जातो. या मंत्राचा जप जर आपण सूर्योदय होण्यापूर्वी म्हणजेच सकाळच्या वेळेस 5 मिनिट, दुपारच्या वेळेस 5 मिनिट आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस 5 मिनिट उच्चारण केले अशा प्रकारे केला तर आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता येईल, घरात सुख शांती येईल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः हा मंत्र देवीचा असून या मंत्रामुळे देखील आपल्या सकारात्मकता मिळते. घरात मधील सुख शांती व समृद्धी येते.